शेतकरी बांधवांनो, ह्या ठिकाणी जे आहे ते ऊसाचं पाचट म्हणजे खोडव्यातलं ऊसाचं पाचट त्यांनी जे आहे ते शेतकरी महोदय श्री शिंदे साहेब आहेत त्यांनी आहे असंच ठेवलेलं आहे. तर त्यांचे काय अनुभव आहेत ते माहिती घेऊ आपण. काका, तुम्ही हे जे काही पाचट असंच ठेवता किंवा त्याचं जे आहे ते शेतामध्येच कुजवता, तर हे किती वर्ष झालं करता आणि त्याचे काय फायदे तुम्हाला जाणवले? तर ते मी 1990 पासून म्हणजे पाचट ठेवतोय हे बर. असंच. ओके. आणि त्याचा फायदा म्हणजे असं पाणी शेतीला कमी लागतंय बर. आणि जे जीवाणू बॅक्टेरिया होय, ते बॅक्टेरिया त्याच्यामुळं मरत नाहीत ते पाचट न जाळल्यामुळं. बरोबर आहे. आणि त्याचा फायदा पिकाला हिरवेपणा तरतरी, होय. पाणी कमी लागतंय. तणाच्या बाबतीत काय तणाच्या म्हणा? बाबतीत 0 मेंटेनन्स. म्हणजे आच्छादन तसंच राहतं ह्याचं आणि त्याच्यामुळे तण येत. तण तर येतच नाही खूप. ओके. हां हां. बरं, हे पाचट ठेवल्यामुळं तुम्हाला काही मध्ये मशागतीच्या कामाला काय अडथळे? मशागतीचं आता हे पूर्वी मशागत म्हणजे ह्याला करायला म्हणजे आपल्या पद्धतीनं हं. म्हणजे हे बैलाच्या साह्यानं हां, हे तुम्ही बैलाच्या करत होता. बैलाच्या ड्रोन तयार साहाय्यानं केलता. पाचट कट करायचा ड्रम तयार केला होता जुन्या काळामध्ये. बर. हां. आणि ते पाचट कट ते ड्रम फिरून पाचट कट व्हायचं. उन्हाच्या कारात फिरवली की उन्हाच्या कट व्हायचं. पाण्यात, हां. हां. कडक असती वाळलेली. हा, हो. आणि त्याच्यामध्ये मोडायची पुन्हा तुकडे मग पडायचे. खोडकी चालायसारखं झालं हो, की मग त्याच्यामध्ये आपण टरबुजाचं सुद्धा पीक पीक घेतलेलं आहे. ओके. त्याला साहेब बरेच पर्याय येतात. जर ऊसाचं पाचट समजा तसं ठेवलं हो तर इथं कारखान्यावर आमच्या गायी येतात. हो त्या गायी जर एक दिवस मध्ये चरायला सोडले की ते मध्ये चरतेतही हो. आणि ते बारीक पाचट सगळं होते. खाली दाबल्या जाते. ओके. ते सुद्धा फायदा ती आहे. सुद्धा करता येते. त्याचं शेण त्याच ठिकाणी पडता येते. तो पण एक प्रयोग करतात लोक. पण पाचट जी जमिनीला खाली चिटकायला जी असती हाय. ती 2 दिवस त्याची कारखान्यावर ते गिर गायी येतात आमच्या हो, हो. मध्ये सोडले हो. तर ते सुद्धा असं जमिनीला हां. पाचट चिटकून जाते 2 येस. दिवसामध्ये. पण पाचट जी काही लोक सांगतात की बाबा उंदर डुकरं होतात, तर ते असं काही होत नाही. होतंय हे. पाणी असल्यास लक्ष उंदीर होत द्यावं नाही. लागतं उंदराला. लक्ष द्यावं लागतं. हां. पाणी असल्यानंतर उंदीर होत नाही. ओके. आणि जरी झाला हां. एका नाण्याला 2 बाजू असतात. होय. एका हां, हां. नाण्याला 2 बाजू. हां हां. कुछ खोकर पाना आहे, हां. कुछ पाकर खोना आहे. ओके. हां हां. सगळंच काही 100% कुठलं भेटत नसतं. भेटत नाही. पण तर ह्याच्यामध्ये त्याचा जमिनीची भाग करावा सुपीकता जी आहे ते जे- आपल्याला हां, अबाधित आपल्याला- ठेवायची असेल. आपल्याला जे आहे ना हम्म. ती जमीन जीवन ठेवायची. येस. हां हां. महत्वाचा मुद्दा विषय. ते आहे. खरंय. आता ह्याला डुकर किती लागले, उंदर किती लागले हा नंतरचा मुद्दा. बर. हां पण हां. अगोदर आपल्याला जमीन जीवन ठेवायची. ओके. हां. आपल्या बापजात्यांना आपल्याला जमीन जीवन दिलेली आहे. बरोबर आहे. ही आता आम्ही रासायनिक खतं टाकू टाकू बरीच प्रमाणामध्ये ती हं. मारली होती. हो. पण आता परत अजून तिला आम्ही जीवन करण्याच्या नादात. म्हणजे सेंद्रिय खत जे आहे ते इथंच कंपोस्ट करून पाचटाच्या जागी. माध्यमातून जे आहे ते आपण त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता अबाधित ठेवणे आणि अबाधित कृषी ठेवणं. परिसंस्था जी आहे हा. तर ती जी आहे ते बळकट करायचं काम हे पाचट करतंय असं पाचट ह्याच्यातून करतंय आणि निष्कर्ष पुढच्या पिढीसाठी जमीन सुपीक राहते. सुपीक राहते. आणि बरोबर आहे. याच्यामुळे काय होतंय की हम्म. जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये वाहून जात नाही, हा. हिवाळ्यामध्ये गरम राहते होय. आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहते. बरोबर आहे. म्हणजे एअर कंडिशन पाण्याच्या पाळ्या वगैरे जास्त द्यायची सुद्धा आवश्यकता गरज नाही. जर ह्याच्यातून जर पाणी बाहेर निघालं हो. तर पूर्वीच्या काळी उकंड्यामध्ये पाणी जर साचलं जास्त जड झालं हो. तर लालसर रंगाचं पाणी साचत होतं. हा हा आमच्या हा. लहानपणी उकंडे होते ते बरोबर आहे. बघितले, आता उकंडेच राहिले. खरंय. तर तशा पद्धतीचं पाणी ह्या ऊसातून बाहेर निघत आहे. हा हा. लालसर लालसर म्हणजे पाणी. महत्वाचं की पाणी धरून ठेवायची क्षमता सुद्धा जमिनीची ह्याच्यामुळं वाढते. वाढते आणि जमिनीची धूप सुद्धा हा. कमी आणि होते. ह्याच्यामध्ये जरी पाचटीमध्ये तण उगवलं हो. तर ते तण उपटून काढताना मुळी सगळं उपटून निघत आहे. बरोबर आहे. म्हणजे जमीन गादीसारखी तयार होती गादीसारखी म्हणायचं. तयार. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या अशा पद्धतीचे अनुभव आहेत त्याच्यामुळं आणि इतर ऊसाची कोणीही पांढरी पाचट मुळी जळू नये. हा. वरच्या थरामध्ये तयार होते. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जसं जसं पाचट कुजल हा. त्याचं ह्युमिफिकेशन होऊन प्रत्येक सगळं त्याला ऍसिड ते बसतात. बरोबर आहे. आणि एकदाच त्याच्यामुळे कुजलं अन्नद्रव्य तर ते एकदा व्यवस्था. जेवण होतंय आणि अपचन होतंय. खरंय खरंय खरंय. हे जितकं पाचट दमानं कुजल हा हा हा. तितकं त्या ऊसाला फायद्याचं आहे. फायद्याचं आहे. निश्चित निश्चित. त्याच्यामुळे बरोबर. माझ्या मतानं तर हा. त्याच्यावर कुठल्या बॅक्टेरिया टाकून रासायनिक खतं कुजवायची टाकून सुद्धा प्रक्रिया करू कुजवायचीच नये नाही. जास्त. त्याला फक्त जमिनीला कसं आहे चिटकल, असं पडून द्यायचं. जमिनीला कसं चिटकल हो हो. एवढाच प्रयत्न करायचा. येस. ओके.